नाशिकमध्ये 16 वर्षीय मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न उधळण्यात आला। ही धक्कादायक घटना रविवारी 24 ऑगस्टला सकाळी 8 वाजेच्या सुमारास नाशिकमधील सारडा सर्कल परिसरात घडली आहे। मुलगी खासगी शिकवणीसाठी जात असताना पांढऱ्या रंगाच्या थार कारमध्ये संशयितानं गाडी थांबवत मेरी गाडी में बैठ जा असं 2 वेळा सांगितलं। मुलीने दुर्लक्ष करून पुढे जाताच त्यानं तिचा पाठलाग सुरू केला। धास्तावलेली मुलगी एका वृद्धेच्या पाठीमागे लपली। त्याचवेळी एका जागृत महिलेनं आणि इसमानं धैर्य दाखवत कारचा नंबर लिहून घेतला आणि पाठलाग केला। संशयितानं पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना कळवल्यानंतर त्याला अखेर पवननगर या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं। अटक केलेल्या संशयिताचं नाव कपिल गंजीभाई लीला वय 40 असं असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्याच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा घडण्यापासून टळला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।